कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं झालं लग्न? ते वधूवर मेळावा सूचक मंडळ असतं ना, तर त्याच्या थ्रू झालं गेलं। किती वर्ष झाली लग्नाला? आता 12 वर्ष होतील। हो। तुमचं? माझी 16 वर्ष झाली लग्नाला। पण तुमचं कसं जमलं? वधूवर सूचक मेळाव्यामध्येच। अरे वा, सगळं वधूवर सूचक मेळावाच आहे। तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे। कसं ते? म्हणजे रिलेटिव्ह मध्येच आहेत। तुमच्याकडे कसं काय झालं? आमचंही वधूवर सूचक मध्येच झालंय। 3 वधूवर सूचक मंडळ आहेत, हो ना? आमच्या इकडे वधूवर सूचक फार चालतं सोलापूरमध्ये। हो का? तुमचं? सर माझं लव्ह मॅरेज आहे। कसं ते? आम्ही दोघेही एकत्र कामाला होतो, मग तिथे 1 वर्ष आम्ही दोघांनी जॉब केलं, त्यांनी कंटिन्यू केलं, मी ड्रॉप केलं। मग 8 वर्षानंतर ना मग आमचं लग्न झालं। पण प्रपोज कधी केलं होतं त्याने? 2005 साली। आणि त्याच्यानंतर 8 वर्ष? त्याच्यानंतर 2013 ला आमचं लग्न झालं। पण ते 8 वर्ष काय करत होता तुम्ही? 8 वर्ष थोडंसं घरात माझ्या घरी ऍक्सेप्ट नव्हतं, मग ऍक्सेप्ट करायला 8 वर्ष लागली। काय सांगता? लगेच कळलं होतं घरी? 1 वर्षानंतर ना कळलं। कसं कळलं? कसं पण कळलं असंच, कोणतरी नाही पप्पांनी पाहिलं होतं आम्हाला। तुम्हाला? कुठे? असंच आम्ही दोघं पण फिरायला गेलो होतो तिथे। पण नंतर नाही म्हणजे त्याने ऍक्सेप्ट केलं, हे फार माझ्यासाठी महत्वाचं। त्यासाठी हे डोळ्यातून अश्रू आले। आता लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष पूर्ण झाली। आता हे अश्रू मिस्टरांच्या डोळ्यात येतात? अजिबात नाही, अजिबात नाही। दोघांच्याही येत नाही। दोघांच्याही येत नाहीत। तुमचं काय? कसं काय? माझं अरेंज मॅरेज। कसं? आत्याचा मुलगा आहे। मग नात्यातच आहे म्हणजे? नात्यातच आहे, हो। प्री लव्ह मॅरेज आहे? नाही, लहानपणापासून बघत होता ना? नाही। आत्याकडे जात होता की नाही? हो, म्हणजे असं चुलत आत्या आहे, सख्खी नाहीये। अच्छा अच्छा। हा। पण तिला बघत होता हो, आत्याला? आत्याला बघत होते। आणि आत्याच्या मुलालाही बघत होता? नाही, म्हणजे एवढं नाही आठवत। तुम्हाला आठवत नाही? नाही मग आठवत। काय आठवतंय? डायरेक्ट लग्नाचं लग्नच आठवत आहे। पण कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? छान आहे, थोडा रागीट आहे। कशामुळे रागाल? चिडचिड पूर्वी नव्हते ते तसं? असं काय केलं लग्नानंतर राग करताय? नाही, म्हणजे ते काय तर बोलले की मी त्याच्या डबल बोलते ना, मग ते म्हणजे प्रॉब्लेम इकडे आहे। मग त्यामुळे ते थोडं वाढत जात आहे, हो ना? परत नंतर शांत होते। शांत होते। तुमच्याकडे स्वभाव कसे आहेत? मिस्टरांचा अगदी शांत आहे, कशालाही बंधन नाही येत मला घरात। एकदम फ्री, काही करायचंय ना कर। व्हेरी। पण खूप आनंदात ठेवतात मला। तुम्हाला? तुम्ही? नाही, आनंदात आहे। नाही, तुम्ही आनंदात आहे, पण तुम्ही त्यांना ठेवता की नाही? हो, आनंदात आहे। आल्या बघितल्यानंतर, तुला बघितल्यानंतरच मला आनंद होतो, असं बोलते। हे एक वाक्य झालं की भांडायला सुरुवात। बाकीचे पुढचे भांडण स्टॉप होतात सर तिथे। तुमच्याकडे काय? स्वभावाने म्हणजे मनमिळाऊ खूप आहेत आणि बोलके खूप आहेत। काय सांगता? हो, पण चिडचिड करतात मध्ये। कशामुळे? म्हणजे रिझन असं काही नसतं, पण टाइम टू टाइम वेळेवर व्हायला पाहिजे सगळं। तसं मी ऍक्टिव्ह नाही एवढी, ते फार ऍक्टिव्ह आहे, तो प्रॉब्लेम होतो। म्हणजे तुमचा दिवस सुरू किती वाजता होतो? सकाळी? सकाळी 6 वाजता तुम्ही उठता? हो। तुम्ही? 5:30। 5:30? तुम्ही? 6? बघा, बघतायत कार्यक्रम घरातले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।